हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आपण आता 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट या पोएमचा वर्कशॉप सोडूयात. आता या वर्कशॉपला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपण याचा पहिला क्वेश्चन बघूया, जो आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. आता आपण लाल अक्षरामध्ये अंडरलाइन करून त्याची उत्तरं लिहिली आहेत. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. उत्तर आहे अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. उत्तर आहे द चाइल्ड वॉन्ट्स बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन आहे. उत्तर आहे द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. हे उत्तर आहे. सेकंड क्वेश्चन आहे राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. तर तुम्हाला माहितीच आहे, नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात सांगा बरं. कोण सांगेल मला काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह की ॲडवर्ब? काय उत्तर आहे? सो इथे आपण उत्तर लिहिणार आहे स्मॉल मूव्स, टफ रूट, होल विलेज, अर्ली मॉर्निंग. थर्ड क्वेश्चन आहे द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व the problems of his village. How can the child solve them? With the following विशेष answers in your notebook. तर आता गावकऱ्यांचे हे जे प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवतोय बघा तो मुलगा. गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आता त्याला चंद्राच्या किरणांची बिया हव्या. आता इथे तो काय म्हणतो, उत्तर काय येणार त्याचं. The child can solve the problems of the village by taking seeds of the moonlight and sowing them on sides of the path that leads from the city to his village. This way the whole path will light up and not be dark anymore. All villagers can return home early and spend more time with their children and families. Fourth, pick out and write the lines from the poem that prove the following. A. Father reaches home late after dark. आन्सर, आता कवितेतल्या ओळी घ्यायच्या त्या अर्थाच्या. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. बी. ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. आन्सर, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. सी. रिमूव डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ. आन्सर, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. Question 5. Write as many words as you can using full as a suffix. सफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या शेवटी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा समूह. आता इथे बास्केट फुल, बकेट फुल उदाहरणं आहेच, आपण आणखीन घेऊयात. बास्केट फुल, बकेट फुल, होपफुल, केअरफुल, ड्युटीफुल, जॉयफुल, चीअरफुल, ग्रेटफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्लिसफुल आणि ब्युटिफुल. क्वेश्चन 6 आहे पिक आउट द एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. अरे अलिट्रेशन बघा, उदाहरणं आहेत. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रिपिटेशनचं उदाहरण आहे स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट. क्वेश्चन 8 आहे राईट अन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग पोएम ॲज अ बेसिस ऑफ द लेटर. म्हणजे तुम्ही काय करायचं, चंद्राला एक काल्पनिक पत्र लिहायचे आणि हे पत्र लिहिताना तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीची मदत घ्यायची. कशाच्या आधारे, कवितेच्या आधारे. सपोर्टिंग पॉईंट्स काय, सायन्स ऑफ ब्युटी, सिम्बल ऑफ जॉय, इनफायनाईट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम, सॉंग्स आणि म्युझिक. आता पुढे आपण आता पत्र लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी लेफ्ट हँड साईडनं सुरुवात करायची. 303 वसंतनगर, वसंत विहार, रास्तापेठ, पुणे 4110001. डेट 24 April 2024. Dear Moon, ever since I first saw you, I have been captivated by your charm, your gentle glow, graceful presence, and the soft shades of grey and white make you a symbol of timeless beauty. You fill the night sky with wonder and bring a sense of calm and peace to every heart that looks up at you. To me, you are not just a celestial body, you are a symbol of joy and infinite pleasure. Your presence fills the darkest night with light, hope and inspiration. Just one glimpse of you is enough to lift my spirits. There's a path in my village that becomes dangerous at night. If only I could borrow a bit of your moonlight, I would light up that path with glowing seeds, making it safer for all. Your light could change lives. Thank you for
always being there, silently watching over us. Your beauty inspires me to write poems, sing songs, and dream big. Even though no words can truly capture your magic, my heart overflows with gratitude for the peace and captivity you bring into my life. You are sincerely Kuhu RK. Now the question 9, discuss with your friend, brother, sister, your classmate and write your list of wishes to make your village, town, city people happy. You can use the following words: great, wish, share, talk, help, cooperate and communicate. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक इच्छा लिहायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विश लिस्ट तयार करायची आहे. म्हणजे तुमचे गाव, खेडे, मित्र, मैत्रिणी सगळ्यांच्यासाठी चांगलं काहीतरी विश लिस्ट करायची. आय विश एव्हरीवन वुड स्टॉप फायटिंग अँड रिस्पेक्ट वन अनदर. सेकंड, आय विश पीपल कुड स्टॉप थ्रोविंग गार्बेज ऑन द स्ट्रीट्स. आय विश पीपल कुड कॉपरेट विथ इच अदर. आय विश देअर वॉज लेस पॉल्युशन. आय विश पीपल हेल्प इच अदर, बी देअर इन टाइम of need. I wish people learn to communicate properly and talk to each other instead of being rude. Now the question 10, let's compose imaginary poetic lines. आता imaginary poetic lines म्हणजे काय, काल्पनिक कविता तयार करायची. त्या अगोदर इथे काय म्हटलं ते बघूया. Encourage the students to discuss freely for composing lines. तुम्हाला कविता लिहिता येत असतील कोणाकोणाला, कुणीतरी कविता लिहितच ना, किंवा तुम्ही मराठीच्या कवितेत, इंग्रजीच्या पुस्तकामध्ये, तुम्ही मराठीच्या पुस्तकात किंवा इंग्लिशच्या पुस्तकात कविता पाहिल्याच असतील. तशीच कविता कंपोज करणं म्हणजे काय, लिहिणं, तयार करणं, शब्दबद्ध करणं. द डिस्कशन अँड द कंपोजिशन ऑफ द क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजे काय, कल्पनाशक्तीच्या आधारे जेव्हा आपण कविता तयार करतो, शुड बी ॲप्रिशिएटेड मोर. जेव्हा कल्पनाशक्ती असते तेव्हा ती फारच ती स्वागतार्ह असते. आता सोविंग द सीड्स ऑफ मूनलाईट म्हणजे चंद्राचे बी, काय केले, चंद्रप्रकाशाचे बी पेरलेले आहेत. पुढे काय होते बघू. चंद्रप्रकाश बी पेरल्यानंतर इन ड्रीम्स दे ब्लूम ॲज अ फ्लावर ऑफ सिल्वर नाईट. चंद्रप्रकाशाचे बी पेरल्यावर ते कसे आले तुगून, ते सुंदर स्वप्नांच्या, चंदेरी स्वप्नांच्या रूपात रात्रीत उमलले आहे. ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन अ गॅलेक्सी. तर ते कसे प्रवास करून आलेले आहे त्या सौरमंडळ गॅलेक्सीमधनं. इच रे टर्न्स इंटू होप ग्लोईंग एव्हर सो ब्राईट. आणि प्रत्येक जो प्रकाश आहे तो कसा आहे, आशेचा प्रकाश आहे तो कसा एकदम छान उजळून निघालेला आहे. रायडिंग कॉमेट्स टू द मिल्की वे ट्यून्स, डान्सिंग विथ स्टार्स अंडर अ सफायर मून. सो अशा प्रकारे कल्पना करून ही कविता लिहिलेली आहे आणि तुम्ही कल्पना करून ही कविता लिहू शकता. बरं, काही अडत असेल, काही समजत नसेल किंवा काही ग्रामरशी रिलेटेड प्रश्न विचारायचा असेल तर 9423166483 या नंबरला तुम्ही हाय पाठवून व्हॉट्सअप करून विचारू शकता. सो विचारा प्रश्न, तुम्हाला काय विचारायचे ते, आणि कमेंट नक्की करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.